प्रथमतः माननीय लोकनेते आप्पा हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी माझी सभागृह नेतेपदासाठी निवड केल्याबद्दल, तसेच महापौर आणि आमच्या बहुजन विकास आघाडीचे माजी महापौर, माजी उपमहापौर, त्यानंतर स्टँडिंग कमिटीचे, तसंच सभागृह नेते प्रवीण शेट्टी आणि सगळे निवडून आलेले सदस्य यांनी सभागृह नेतेपदी निवड केली, त्याबद्दल धन्यवाद देईन. सभागृहाचं कामकाज सभागृहाचं पावित्र्य ठेवून, तसंच विरोधी पक्षाचं न समजून आमच्यातलेच एक सहकारी, शेवटी नगरसेवक हे एक आमचे सहकारीच आहेत. निवडणुकीपर्यंत, मतदानापर्यंत चुरस आणि निवडून येण्यासाठी जी स्पर्धा असते ती सगळी पार पाडलेली आहे. आता सगळे नगरसेवक शहरासाठी आहेत, जनतेसाठी आहेत. शहरातील जनतेचं विकासाच्या दृष्टिकोनातून, जनतेच्या सबलीकरणासाठी, तसंच शहरामध्ये सुशोभीकरण म्हणा किंवा एक चांगलं एक्झाम्पल म्हणून शहर कसं व्हावं, की महाराष्ट्रात नाही देशात नाव घेतलं जावं, अशा प्रकारचं शहर बनवण्यासाठी सभागृहाच्या मदतीने आणि सभागृहातील सगळ्या सदस्यांच्या पाठिंब्याने वेगवेगळे ठराव येतील. त्याला सगळ्यांना जोडीला घेऊन आणि शहराचा विकास कसा साधता येईल. वाढतं शहर आहे, मुंबईच्या बाजूला आहे, त्यामुळे लोकसंख्येचा प्रचंड वेग आहे. गेल्या अनेक वर्षामध्ये लोकसंख्या वाढत गेली. त्याला पूरक वेगवेगळ्या योजना आल्या, खास करून पाणीपुरवठा आणि येणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत. मलनिःसरण योजना आहे, सुशोभीकरण आहे, ग्राउंड्स आहेत, नाट्यगृह आहेत. अशा पुष्कळशा योजना नवीन आखलेल्या आहेत. त्या कशा पूर्ण होतील. महापौर आणि पूर्ण टीम आणि सगळे सहकारी, जो पक्षातले सहकारी, बहुजन विकास आघाडीचे सहकारी, तसेच विरोधी पक्षातले सुद्धा सहकारी एकत्र मिळून चांगल्या प्रकारचा कसा विकास होईल आणि त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचं कसं आम्हाला सहकार्य मिळेल ते खास करून काळजीपूर्वक हाताळलं जाईल आणि केलं जाईल.